कशी बनवतो. पहिले तर मी फोडच घेतला आहे. आता मी आटल्यांना ना जे आटले असतात ना त्यांना मी आता फोडत आहे. तुम्ही बघू शकता ते बसली चुलीवर आपण ठेवलंय चुलीवर नको आता ती आटल्यानंतर मला फोडायचे आहे. खूप टाइम लागणार आहे. हा फुल ब्लॉक बनवतो मी. हा फुल बनवतो ती उडून इकडनं ती उडून तिकडे गेली. फणसाची भाजी पण खाऊया आणि बघूया मम्मी मला कशी प्रकार शिकवते फणसाची भाजी करायला. मला तर सगळं आटल्या होते आणि मम्मी इकडे थोडं सगळं हे करतो. म्हणजे आता मी माझे बाबा होते ना झाडात चढलेले त्यांनी काढलंय कच्चा. आम्हाला वाटलं काय म्हणून आम्ही खाणार बोलतो त्या फोडली तर बघितलं तर कच्चा आहे. तर लवकरच फोडून देऊ आपण. म्हणजे इकडे मी चुलीच्या जवळ ठेवलंय ना तो तेव्हा मग मला एवढं भीती वाटते ना. दोन मिनिटं मी ना साईडला करते तव्याच्या इथे ठेवते तुम्हाला मी नीटपैकी दिसेल. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं तुम्हाला असे जे तुकडे करायचे जे कच्चा फणस तुम्ही बघू शकता असे तुकडे करायचे छोटे छोटेपैकी असे तुकडे करायचे तुम्हाला छोटे छोटे. हे झाल्यावर तुम्हाला जे जे आटले असणार ना त्यांना खेचणार तुमच्याकडे काय पण असेल बघा एवढ्या एवढं तर फोडायचं. पूर्ण नाही फोडायचं. पूर्ण हे बघा जे तुम्ही फोडता ना पूर्ण नाही फोडायचं. एक ठेचा मारला की सोडून द्यायचं. ते तिकडे उडाले बघ. असं एकदम असं एवढं एवढं फोडायचं. पूर्ण फोडायचं नाही आपल्याला. आता लवकरच आपण आणि सोबतला जेव्हा बाबा काढून दिली तेव्हा खूप फणस होते. 3-4 होते फणस ते काढले काढले मला काढायचे होते तरी बाबा काढले ना तेव्हा आपण काढू. गणपती ऑगस्टलाच आहे ना मम्मी बघा इथे बसली आहे आरती इकडे सोडते. चला आपण लवकरच मी उडतात की नाही आणि सांभाळून करत राहा कारण की आटल्या उडतात कुठे पण जाते. ह्यांचा भरोसा ठेवूच राहा असे उडतात म्हणून मला ते भीती मम्मी मला तिकडे काढून मग आता उडाली आणि मम्मीच्या पायच्या बघू शकता की तिकडे गेली. त्याच्यानंतर आता आम्ही ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला बोलला जोरात. ह्याच्यानंतर हे झालं की आपण हे आटले ना वगैरे तर आपण फोडणीला द्यायची. भाजी आहे ना आपली ती फोडणीला द्यायची. हा अजून भाजी बिजी टाकायची ना त्याच्यात. भाजी बिजी टाकायची मसाला टाकायचा तेल टाकायचा हळद मीठ मसाला टाकायचा. आणि अजून मी नंतर तुम्हाला जेव्हा मम्मी चांगल्यापैकी बनवेल तेव्हा तुम्हाला सांगेल. थोडं बाकी आहे का आता थोडेच बाकी आहे. लाईट गेली आहे बघा. फक्त ही आमची लाईट असते त्या मी लावलेली ती तेवढी गेली आहे. आता मी ह्याचा ना आता हे लावते मी आपलं
वाटलं तर तुझ्याकडे निघेल. वाटाण्याची भाजी बनवली. अंड्याला टाकून ना बघा. भिजलाच ना परत. आता आम्ही करते आणि मग माझा भाव आला आहे आणि इकडे बोलत आहे मी बोलते, भिजला. अरे आता मध्येच कुठे जा ना तिकडे साईड हॅलो हाय तू बोलतो बघ. आणि ही आमच्या घराच्या इथे राहते वरती. तिचं नाव श्रावणी आहे आणि माझ्या भावाचं नाव आहे वरद. हे माझंच नाव बोलणार आणि स्पेशली माझं नाव आहे सुराज. तिचं नाव माझ्या मम्मीचं नाव आहे, तिचं नाव दोन नाव आहे. ती इकडचं नाव अलका आहे, अलका ना. इकडचं नाव ऋतिका, तिकडचं नाव अलका असं ठेवलंय. तर माझी फ्रेंड आणि इकडे म्हणजे माझी बहीण इथे बसली आहे. म्हणजे या बहीण आणि अशी भाव श्रावणी इकडे बरंच पूर्ण भिजून आले. म्हणजे भाव मला एकदम भिजून त्याला तर मी तेच मस्त तिला मी माती चक्का नव्हतं अलग लागते कपना. मी ती व्हिडिओ बनवून तुला समजत नाही का एवढा रेसिपीचा व्हिडिओ बनवतात. श्रावणी बघ कशी गप्प बसली. तुला काय होतं मी आता पण लवकरच आणि हा परत तिकडे ना हे करत आहे एकदम तर चुलीची कळ काढते. अगं ती विजाली ना तर मम्मी तिला माहिती आहे काय करणार. आता ना तर मम्मीने आता चुलीवर आपलं हे पाणी हे करायला ठेवलंय, पाणी गरम करायला ठेवलंय. नाही मला पाहिजे नाही. मी इथे मातीला बसतो. अरे मांडणार पागल आहे तिथे बसणार बघ किती छान श्रावणी बसली. माझा भावना इकडे मस्ती करायला सगळ्याला समजत नाही. आता मी जरा व्हिडिओ स्टॉप करते. त्याच्यानंतर आता ह्याला मी एवढं मारणार आहे. तर मी थोड्या वेळासाठी बंद केलेली. मी माझ्या भावाला मारत होती कारण तो ऐकत नव्हता. हे उठ बरं. हॅलो गाईज. हॅलो गाईज बोलतोय. हॅलो गाईज. दादा ती बिट्टू हा गपचूप असा आवाज नाही करायचा. तू भिजलाय काय ते वय जा टी-शर्ट चेंज कर. कपडे कुठे सुकतायत ते पण तसंच आहे. चला आता अजून एवढे आटले बाकी आहेत. हे करायचंय जेवणाला खाली ठेवून मग तिला अंड्याने पाती. आता गरम आहे ती. रविवारी जळायला लागली ते. ती लोकं ना मला ना माझ्या भावाला लय मस्त. मी सगळं तू गप रे. तुला मला हे समजली आता लय सुंदर आमच्या इथे झंपला पण झाला आणि मग नंतर ना हे भाजी वगैरे झालं ना मी माझं घर जाते. आमच्या मालावर एवढी भीती नसते. परत तू ठेवला डोळ करून तो चटका लागला. तर भात त्याला तर जाऊ दे फक्त मग बरोबर लावते त्याला. आता कपडे बदलले ना ते सुकत नाहीत. एक तर हा पाऊस टिपटिप टिपटिप करतोय. आणि आता थोडा थोडा पाऊस कमी झालाय आमचं. थोडा थोडा पाऊस कमी झालाय आणि हे लोक माहिती ना माझ्या ही म्हणजे हा वरद जो माझा भाव आहे तो मी तुला सांगितला त्याला हिच्या घरी वरत आहे ना आता ह्यांच्या वरतीच आहे वरती जातो ना मम्मी काय बोलत नाही पण ना मग तो गेला 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 आणि तो तिकडे राहायला उभं उभंच राहिला ना उभा राहिला असाच बोलत होता छान मी येतो येतो मला बोलते बोलते आणि मग नंतर भिजला आणि मग आता आलाय टेकायला. तिथं नाही 2 मिनिटात तुम्हाला तर मी दाखवून येते माझं.
सगळे इथे बसले. तर आता इकडे ठेवू. तुला पुन्हा डोळे दाखवू. माझं डोळे घुमतात. वर काय केलास? ठेव तू साईड तिकडून. मी तर बसलोय. बसले ना डोळे पूर्ण मी अति जा बरं तिथे बस. काय मम्मी ठीक आहे. हाताला सगळं चीक लागलं. तेल ना घे तेल ना तेल बुलबुलीत हाताला तेल लावलं पाहिजे. श्रावणी इकडे बस ना. व्हिडिओमध्ये दिसशील ना तू. हा कोण आहे? ही कोण आहे? काय पण काय उडवशील बघा. आमचं झालंय आणि तुम्हाला पूर्ण असं करायचंय बघा. आणि जे आपले जे चेचलेले असणार ना टूल ते ह्याच्यात टाकायचे. मिक्स करायचे बघा. श्रावण दिसतंय काय? दिसतंय ना? असं मिक्स करायचंय आपल्याला. रविवारी जाणार मुंबईला. त्यामुळे मी फुल ब्लॉग बनवणार आहे. मुंबईला काय यावर्षी साऊ गावाला आली. फायनली लाईट आली आहे आणि आता तुम्हाला सगळं क्लिअर दिसते. आता थोडेसे बाकी आहेत. पावसात ना बरोबर ते आजोबा आहेत ना ते पावसात गवळ वाढीत त्यामध्ये जे गाडीचं नाव काय गवळवाडी. आणि आता जी आमची वरती सावली आहे ना ती मुंबईला राहते. तर तिचे पप्पांचं काम इकडे आलंय ना. ती गावालाच राहणार. ती मुंबईला राहते तर आणि सोबतल्या गावाला शाळेत जातात. इकडे आपण आता नंतर येऊ. श्रावणी दिदी तशी परत गेलेला आहे. नंतर येऊ आपण. पाणवर आणतो ना
तुला त्यांना पुढू सेकंड एका सेकंडात टूर झालं टाकले मी उडतो ना तिथे इकडे उडाले ना सांगू ते हा ही पण टाकते खाली उचल हे इकडे दे रे बरं टाक टाक की ना वरती टाका तिथे मोबाईल साईड बा तिकडून आता मी अटले टाकले आहेत आता मी श्रावणीला सांगते कॅमेरा पकडायला श्रावणी कॅमेरामॅन प्लीज पकडो कॅमेरा 2 मिनिटं लाईटच नाही मी आता कुठेतरी लावून ठेवते काय बंद करते मी ब्लॉग थोडा वेळ